नमस्कार, स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सर्वीकडे ई-केवायसी प्रोसेस सुरू आहे। लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केल्यानंतर त्यांच्या कोणत्या अकाउंटवरती पैसे जमा होणार, म्हणजे पुढील हप्ता कोणत्या अकाउंटवरती जमा होणार ते तुम्ही घर बसल्या चेक करू शकता, अगदी मोबाईलवरती आणि एका मिनिटाच्या आतमध्ये। बऱ्याच महिलांचे मल्टिपल अकाउंट नंबर असतात, कधी या बँकेला आधार कार्ड लिंक होतं तर कधी दुसऱ्या बँकेला आधार कार्ड लिंक होतं। तर ई-केवायसी झाल्यानंतर तुम्हाला जर बघायचे असेल की तुमचं कोणत्या अकाउंटला तुमचा हप्ता जमा होणार तर तो कसा पाहायचा, चला पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। चला सुरू करूया व्हिडिओला। तर सर्वात पहिले तुम्हाला जायचे आहे गुगलवरती आणि टाईप करायचे आहे NPCI। NPCI ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची। त्यानंतर इथे तुम्हाला जे ऑप्शन दिसतं npci.org.in ही पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल, यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करायची आहे। अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस पाहायला मिळेल। इथे आल्यानंतर खाली तुम्हाला कन्झ्युमर नावाचं एक ऑप्शन दिसतं, कन्झ्युमर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर भारत आधार सीडिंग अनेबल अशा प्रकारचं ऑप्शन दिसतं, तुम्ही इथे पाहू शकता, मी झूम करून सुद्धा दाखवलेलं आहे। तर याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यानंतर काही ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। तर हे ऑप्शन जर डायरेक्टली आले नाही तर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर येऊ शकतं। मोबाईलवरती जर ओपन केलं तर अशा प्रकारे, आणि लॅपटॉपवरती जर तुम्ही ओपन केलं तर फुल स्क्रीन मध्ये तुम्हाला सर्व ऑप्शन पाहायला मिळणार आहे। जर तुम्हाला कुठलेही ऑप्शन दिसलं नाही तर इथे 3 लाईनचं ऑप्शन आहे, या 3 लाईनच्या कॉर्नरवरती क्लिक करायचं, ऑप्शन मेनू ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारेल, तो आधार नंबर टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिसत आहे तो नंबर जसाच्या तसा जो दिसतो तो तिथे टाकायचा आहे आणि चेक या बटनवरती क्लिक करायचं आहे। आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर चेक या बटनवरती क्लिक केले, त्यानंतर तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। OTP इथे टाकल्यानंतर कन्फर्म या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर बघा सर्व इन्फॉर्मेशन इथे पाहायला मिळेल, तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक, त्यानंतर मॅपिंग आहे की नाही, म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही ते सुद्धा पाहायला मिळेल, आणि बँकेचं नाव, मेन म्हणजे कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होणार हे खूप महत्त्वाचं आहे। तर बँकेचं नाव जसं की इथे इंडियन पोस्ट पेमेंट बँक दाखवलेलं आहे, तुमच्या ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असेल, म्हणजे ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड सीडिंग असेल त्या बँकेचं इथे नाव दाखवणार आहे, आणि ते कधी अपडेट केलं होतं ते सुद्धा इथे दाखवणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्या बँकेमध्ये KYC केल्यानंतर पैसे जमा होणार हे घर बसल्या चेक करू शकता। तर बघा ही इन्फॉर्मेशन इथे दिसल्यानंतर मॅपिंग स्टेटस हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। एनेबल फॉर DBT असेल तरच तुमच्या या अकाउंटवरती पैसे जमा होऊ शकतात। जर इथे अनेबल फॉर DBT नसेल तर तुमचे पैसे जमा होणार नाही। अनेबल फॉर DBT हेच ऑप्शन इथे असायला पाहिजे, तरच तुमचे पैसे ई-केवायसी नंतर सुद्धा जमा होऊ शकते। जर तुमचं मॅपिंग बंद झालं असेल किंवा सीडिंग डिसीडिंग झालं असेल तर इथे अनेबल फॉर DBT हे ऑप्शन दिसणार नाही। तर सर्वात महत्त्वाचं ऑप्शन तुम्हाला हे सुद्धा पाहायचं आहे की ते तुमचं स्टेटस अनेबल फॉर DBT आहे का, आणि तुमच्या कोणत्या बँकेचं नाव इथे दिसत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या देखील तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे, त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डला, तर अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे आणि ई-केवायसी केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला आणि ई-केवायसी केल्यानंतर कोणत्या अकाउंटवरती तुमचे पैसे जमा होणार, पुढील हप्ता कोणता अकाउंटवरती, आणि ई-केवायसी केल्यानंतर तुमच्या कोणत्या अकाउंटवरती पैसे जमा होणार हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये पिन करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।